श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आज आहे गुरुवार आणि आज श्री स्वामी समर्थांचं गुरुवार आहे आज. आणि आजच आहे ना बघा, या पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. बघा, गुरूंच्या वाराने सुरुवात झालेली आहे श्रावणी या पवित्र महिन्याला. आणि याच दिवसापासून आपल्याला प्रत्येक सणाला सुरुवात होत असते बघा. आणि घरात एकदम असं वातावरण, प्रसन्नतेचं वातावरण असतं. बाहेर पण एकदम छान असं निसर्गाने प्रसन्नतेचं वातावरण असतं. पाऊस पडत असतो, नवीन पालवी फुटत असते, त्याच्यामुळे एक आनंद एक वेगळाच असतो. आणि याच वेगळ्या आनंदात आपण एकदम असं सणावारांना सुरुवात करत असतो बघा. तसेच आता आज गुरुवार आहे आणि आजपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. तर आपल्या स्वामींचा आज वार आहे आणि स्वामींच्या वारापासून या पवित्र दिवसाला सुरुवात झालेली आहे. तर या दिवसापासून आपण स्वामींच्या ह्या काही सेवा करायच्या आहेत बघा. सेवा काही सेवा आणि अध्याय वाचायचे आहेत आणि जसे जमेल तसे आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यानं नक्की म्हणजे नक्की गुरूंचं पाठबळ आशीर्वाद ही मिळणार म्हणजे मिळणारच या पवित्र दिवसात बघा. पहिल्यांदा तर आपण आहे ना श्री स्वामी समर्थांचं बघा श्री सारामृत वाचू शकतो पहिल्यांदा. आज पहिलाच गुरुवार आहे, त्यामुळं आज पहिल्याच गुरुवारी आपल्याला सकाळ सकाळ लवकर उठायचं आहे बघा. लवकर उठून आपल्याला दररोजची पूजा उरकून घ्यायची आहे. पूजा उरकल्यानंतर नंतर आपल्या घरात फोटो असू द्या किंवा मूर्ती असू द्या, त्याला आपण स्वच्छ करून आपलं पाण्याने, दुधाने, दह्याने, आज गुरुवार असल्यामुळे आपल्याला नेहमी गुरुवारची आपण पूजा कशी करतो तशी फुलं, पुन्हा बेलपत्र, तुळशीपत्र हे सर्व काही वाहून आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून पूजा व्यवस्थित छान करायची आहे. आणि आपल्याला आजपासून तुम्ही बघा दर गुरुवारी वाचू शकता सारामृतातले अध्याय किंवा दररोज 7 दिवसाचं पारायण केल्यासारखं तुम्ही वाचू शकता 7 दिवसाचं. आता बघा 7 दिवसाचं तुम्ही आजपासून सुरुवात केली तर आहे ना तुम्हाला 3 अध्याय वाचावं लागतील. तुम्हाला दररोज 3 अध्याय वाचायचे आहेत. दररोज आपण पूजा करायची आणि 7 दिवसात दररोज 3 अध्याय वाचायचे आहेत बघा. आणि तुम्हाला जर असं जमत नसेल तर आपण प्रत्येक गुरुवारी, आता श्रावणात जेवढे गुरुवार येतील ना तेवढ्या गुरुवारी आपल्याला 3 म्हणजे 5 गुरुवार येऊ किंवा 4 गुरुवार येऊ. 4 गुरुवार आले तर 4 अध्याय वाचायचे आहेत आणि 5 आले तर 3 वाचायचे आहेत. असं केलं तरी चालतं बघा. आणि त्याच्या गुरुवार असल्यामुळे आज दत्त महाराजांची पण आपल्याला काही सेवा करता येते बघा. तुम्हाला दररोज जरी वाचता नाही आलं बरं का, तरी आपल्याला आहे ना दर गुरुवारी तर आहे ना आपल्याला, माझं तर म्हणणं आहे की जोपर्यंत श्रावण महिना आहे ना तोपर्यंत आहे ना आपली देवपूजा ते झाल्यानंतर ना की नाही दररोज गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय वाचायचा आहे बघा. आणि 14व्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे तर आहे ना दत्त महाराजांनी आपल्या म्हणजे शिष्याचे कसे रक्षण केले आणि कसं संकटातून बाहेर काढलं हे सांगितलेलं आहे बघा. आणि 18व्या अध्यायात काय सांगितलं आहे, संसारातले दारिद्र्य, दुःख दूर, अडचणी हे सगळ्या दूर केलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्या पण संसारातील अडचणी, दुःख दूर होण्यासाठी आपण श्रावण महिन्यात दररोज 14वा आणि 18वा अध्याय वाचायचा आहे बघा. त्याला काही वेळ लागत नाही. तुम्हाला जर संस्कृतमध्ये वेळ लागत असेल तर मराठीमध्ये पण आहे. मराठीमध्ये वाचण्यासाठी आपल्याला फक्त 10च मिनटं लागतात. त्याच्या उपर काहीच नाही लागत, 10च मिनटं लागतात. त्याच्यामुळे आपण सकाळचे 10 मिनटं काढू शकतो. सकाळी जमत नसेल तर आपल्याला प्रदोष काळात संध्याकाळी तुम्ही वाचू शकता. सकाळ कामाची गडबड असते, कुणाला म्हणजे जॉबला जायचं असतं, बिझी शेड्यूल जर असलं तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस आरती म्हणजे आपल्याला प्रदोष काळात वाचून नंतर आरती जरी केली तरी चालते. आणि दररोज आपल्याला श्रावण महिना आहे तोपर्यंत आपल्याला दररोज 2 टाईम स्वामी समर्थांची, दत्त महाराजांची आरती करायची आणि गुरूंचा आशीर्वाद मिळवायचा आहे बघा. आणि सारामृताचं तर तुम्हाला सांगितलेलेच आहे. आता तुम्ही
या पवित्र महिन्यात आपल्याला एक तरी पारायण झालंच पाहिजे. माझं म्हणणं आहे 7 त्रिक 21 3 पारायण होण्यासाठी काहीच अडचण येऊ नये. पण काही महिलांना म्हणजे अडचण येऊ शकते आधीमध्ये, कारण की डेट आधीमध्ये असते. त्याच्यामुळे 7 दिवसाचं तरी एखादं का होईना पारायण ह्या महिन्यात नक्की तुम्ही आवर्जून केलंच पाहिजे. बघा, एखादं तरी झालंच पाहिजे पारायण. गुरुचरित्राचं करा तुम्ही आणि किंवा स्वामी चरित्रांचे करा. या दोन्हीपैकी कुठल्या पण याचे तुम्ही नक्की पारायण करा. आणि जर ते पारायण जमत नसेल तर आपल्याला 4 गुरुवार किंवा 5 गुरुवार तुम्ही करू शकता. तसं पण केलं तरी चालतं बघा. आणि आता आज तरी गुरुवारचं आहे. आजपासून 7 दिवस जरी तुम्ही सुरू केलं तरी 7 दिवसाचं पारायण तरी होऊ शकतं. आणि श्रावण आणि म्हणजे आता उद्यापन पण आहे ना, असं काही एवढं अवघड नाही. आपल्या घरात जे काही बनेल, डाळ भात चपाती भाजी भाकरी आणि गोडाचं काय असेल तो शिरा करा, बेसन लाडू करा, पुरणपोळी करा, काही पण केलं तरी चालतं. आणि नुसती खडीसाखर जरी ठेवली तरी स्वामींना प्रिय आहे. त्याच्यामुळं करण्याचं धरण्याचं काहीच टेन्शन नाही. फक्त आपल्या हातून ही सेवा घडावी. आणि ज्यांच्या भाग्यात आहे त्यांच्याकडूनच हे पारायण होत असतं बघा. कुणाकडूनही स्वामी करून घेत नाहीत, दत्त महाराज करून घेत नाहीत बघा. ज्यांना म्हणजे असं गुरुपौर्णिमेला कुणाला आडवं आलं, कुणाकडून म्हणजे झाली नाही सेवा, त्यांच्यासाठी हा पवित्र महिना संधी म्हणून चालून आलेला आहे. या महिन्यात आपण आहे ना गुरुचरित्राचं किंवा स्वामी चरित्राचं एक तरी पारायण हे केलंच पाहिजे बघा. स्वामींना अशी विनंती करायची की माझ्याकडून हे करून घ्या स्वामी, तुम्हीच करून घ्या. माझी खूप इच्छा आहे की आहे ना एक तरी पारायण करण्याची. तरी मग ते स्वामींना सांगायचं की करून घ्या, तुम्हीच करून घ्या. स्वामी नक्की करून घेतील बघा. आणि आता गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं तर आपल्याला 7 दिवसाचं पारायण करा. तुम्ही 7 दिवसाचे पारायण करू शकता बघा. आणि गुरुचरित्रातले नियम तर काय असतात काय माहीतच आहे. आता ही श्रावण महिना आहे त्याच्यामुळं आपल्याला घरात तर मांसाहार तर काय कोण करतच नाही. आणि श्रावण महिन्याच्या आधी सर्वांनी घरं ते स्वच्छ केलेले असतात, त्याच्यामुळे त्याचा पण काही प्रॉब्लेम नाही. आणि या महिन्यात आपण हा पवित्र महिना मानला जातो, त्याच्यामुळे या महिन्यात मांसाहार पण होत नाही. म्हणजे सगळीकडनं स्वच्छ, आपलं घर स्वच्छ, मन स्वच्छ, सगळं स्वच्छ आहे. त्याच्यामुळे या संधीचा तुम्ही लाभ घ्या आणि एखादं तरी पारायण करा. म्हणजे गुरूंचं पाठबळ, गुरूंची एक कृपा, आशीर्वाद मिळवण्यापासून कोणीच थांबवणार नाही तुम्हाला बघा. आणि आता गुरुचरित्राचं तर पारायण कसं करायचं हे तर तुम्हाला माहितीच आहे. 7 दिवसात सकाळ जेवढं सकाळ तुम्ही करचाल ना तेवढा म्हणजे चांगलं आहे. आणि त्याचं फळ लवकरात लवकर मिळतं बघा. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आपल्याला आणि सगळी देवपूजा ते करून घ्यायची आहे, रांगोळी ते काढायचे, उंबऱ्याच्या बाहेर ते सगळं स्वच्छ करून आपल्याला धूपबत्ती आरती करायचे. जर स्वामी समर्थांची मूर्ती ती स्वच्छ करून अभिषेक करायचा आहे आणि पूजा करून घ्यायची आहे सगळं. आणि ब्रह्ममुहूर्तावरच वाचून घ्यायचं आहे बघा. आपल्याला 6 ते 7 वाजेपर्यंत आपलं सर्व काही वाचून झालं पाहिजे. नंतरनं आपल्या घरातील म्हणजे कालवा असतो किंवा गोंधळ असतो किंवा आपल्या घरातच कामाची रेलचेल चालूच राहते आणि सारखं मनात हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे असं विचार येण्यापेक्षा त्या अगोदरच आपण आहे ना 6 ते 7 वाजेपर्यंत आपलं सगळं झालं पाहिजे. नंतर आपण आपल्या कामासाठी लागू शकतो बघा. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही दुपारी आराम करू शकता, पण सकाळ 3 वाजता 4 वाजता सुरू झालं पाहिजे आपलं वाचन. आणि त्याच्यात खूप श्रावण महिन्यात फायदा मिळतो. आणि गुरूंचं पाठबळ नक्की पाठबळ मिळतं आणि गुरुबळ पण आपला मजबूत होतो बघा. त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. आणि सारामृताचं तर तुम्हाला माहीतच आहे, 7 दिवसाचं करायचं आहे. गुरुचरित्राचं पण माहीतच आहे, 7 दिवसाचं आणि जर आपल्याला गुरुचरित्रातलं पण होत नाही आणि पारायण पण होत नाही आपल्या हातून, तर आपण 14वा आणि 18वा अध्याय डेली वाचायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आपल्या घरातील संसारातील ज्या काही अडचणी असतील, जीवनातील ज्या काही अडचणी असू द्या, इच्छा असू द्या, आणि जसं कुठल्या पण संसारातील घरातील अडचणी असू द्या आपल्या बघा, स्वामी नेहमी आपल्या आणि दत्त महाराज आपल्या नेहमी पाठीशी उभे राहतील बघा. हे 2 अध्याय जर तुम्ही वाचले तर दररोज वाचायचे आहेत. आणि तुम्हाला सांगते, संकल्प करून पण वाचू शकता तुम्ही. आजपासून गुरुवार आहे बघा, आज मी 21 दिवसासाठी किंवा
41 दिवसासाठी मी हे दोन गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्यायाला सुरुवात करत आहे. तरी माझ्या जीवनातील ही अडचण किंवा ही इच्छा पूर्ण करा दत्त महाराज. म्हणून तुम्ही ताम्हणात पाणी सोडा, पिवळे फूल अक्षदा व्हायचं दत्त महाराजांना, स्वामी समर्थांना, आणि ही सुरुवात करायची. आपल्या घरातील फळं काय असतील ते ठेवायचे आहेत, तुपाचा दिवा लावायचा आहे, आरती करायची, धूपबत्ती, असं काही वेगळी काही पूजा नाही आहे बघा. त्याच्यासाठी आपल्या देवाला येतात ते पूजा करायची आहे आणि नंतरनं लगेचच आपल्याला सुरू करायचं आहे. 21 दिवसाचं करा तुम्ही, 7 दिवसाचं करा, पण मला तर वाटतं पूर्ण महिना केला पाहिजे. तुम्ही दररोज डेली आपल्याला ते 2 अध्याय वाचायचे आहेत. आणि मग हे 2 अध्याय वाचलं तर आपल्याला गुरूंची नक्की म्हणजे नक्की कृपा होणार. आणि सारामृताचे तुम्हाला 7 दिवसाचं करायचं तर 3 पारायण वाचू शकता. प्रत्येक गुरुवारी करायचं असेल तर 4 अध्याय वाचायचे असतात. आणि आज गुरुवार या शुभ स्वामींच्या वाराने श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लगेचच आपल्याला आहे ना पटकेनं चालू करायचं आहे. याच दिवसापासून आपल्याला स्वामी स्फूर्ती देतात आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, तुम्हीच करून घ्या स्वामी. त्यामुळे स्वामी नक्की करून घेतील आणि तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी, इच्छा असतील, तुमच्या जीवनातील अंधकार स्वामी आणि दत्त महाराज नक्की म्हणजे नक्की दूर करणार.